एक काम करा, दोघांनी पण तोंड माझ्या कानाजवळ घेऊन या. भुली काका काय बोलायचं असतं आता? चुकलो बघ. दोघांनी कान माझ्या तोंडाजवळ घेऊन या. अगं ओवी थांब, कुठे चाललो आपण? बाबा, तिथे छान छान फुले आहेत, तिथे आपले फोटो काढूया, घेऊया, चल बघूया आपण. चल. वीर कुठे नेतोयस रे? व्यंकटेशींना तरी आणलं असतं ना सोबत. अगं आई, मी असतो ना तुझ्या सोबत. तू ना. ओवी, अबीर. ओवी, चल आपण फुलं बघूया, चल लवकर. ए अरे अरे थांबा. ओवी अबीर अरे थांबा. काय झालं? पायात काहीतरी टोचलं. काय टोचलं दाखव. रे खिळा घुसलाय, चपलेच्या आरपार गेलाय. हे असंच होतं, इथे केलेली पाप इथेच भोगावी लागतात. ओ मिस्टर, तुम्हीच पाप करता. पापी कुठले? दे दे दे. अबीर, बाबा मग सावली टीचरला कसं मदत करतोय. ओवी, मला गॅरंटी असते बघ, यांची पक्की दोस्ती होणार. एवढूसा खेळ आहे, मगच आपलं एवढं रिॲक्ट करायचं. तुम्हाला टोचू का मग? हा? ओ सारंग थांबा ना, घाबरलात का तुम्ही? आउच. थांबा ना तुम्ही. ओवी, हा मोबाईल कोणाचा असतो ग? मला नाही माहित. चला आपण सुपर हिरो दाखवूया म्हणून तुम्ही. काय झालं सारंगजी? कोणाचा असतो फोन, कळलं असतं का? नाही, मी सगळ्यांनाच विचारलं, स्टाफ मेंबर्सना पण विचारलं, पण हा फोन कोणाचाच नाही आहे. बरं, आपल्याशिवाय या रिसॉर्टवर अजून कोणीच नाही आहे दुसरं. कमाल आहे, मग इथे हा फोन आलाच कसा? कोणी विसरून तर नाही गेलाय ना? सारंग दादा, हे सेम मॉडेल ना मी कुठेतरी बघितलं असं वाटतंय. अरे असा फोन बऱ्याच जणांकडे असणार आहे बबलू. असुरे सोड, मी चार्जिंगला लावतो फोन, कारण फोन डेड झालाय. मी चार्ज करतो, मग कळेल आपल्याला कोणाचा आहे फोन. सारंगजी, मी काय म्हणतो, आपण नको त्या भानगडीत नको पडायला. हा फोन आपण सरळ पोलिसात जमा करूया म्हणतो मी. अहो, आपण इकडे आलो कशाला असतो? आपला कॅम्प एन्जॉय करायला, की नाही? अहो बरोबर आहे तुमचं, पण हा फोन ऑन केल्यावर आपल्याला कळेल ना की नेमका तो कोणाचा फोन आहे. म्हणजे त्याला इथेच मिळेल फोन, नाहीतर उगाच पोलीस स्टेशनच्या चक्र्या माराव्या लागतील. हां, आधी आपण बघूयात ना. आलो मी फोन चार्जिंगला लावून. काय सांगता काय वकील साहेब? हा, खरं की काय? पाठवली नोटीस? क्या बात आहे वकील साहेब. चूक केली मी तुम्हाला TC समजायची नाही. गळ्यात जर हार असता ना तर तुमच्या हातात आणि अर्ध राज्य देऊन टाकलं असतं तुम्हाला. बक्षीस मिळणार. तुम्ही जी अपेक्षा केली ना त्याच्याहून डबल मिळणार. कळलं का? ठेवा आता. काय रे, काय एवढा मोठा तीर मारलाय तुझ्या वकिलाने की तू त्याला बक्षीस वगैरे द्यायचं म्हणतोयस? इतक्या छान मूड मध्येस. हा मोनिका, काय जबरदस्त काम केलं माहिती त्या वकिलाने. बॅकडेटेड नोटीस पाठवली आहे जगन्नाथला. मी याला जगन्नाथ. आता तो काही करू शकणार नाही. गुरुकुल बंद होणार. मोनिका, गुरुकुल बंद होणार म्हणजे ओवीचा क्लास ना? ओवी गाणं शिकायला जाते ते ना? ए बाई बाई बाई, भलतं स्वतः ऐकत जाऊ नको. आणि ना, आणि हे आपलं टॉप सिक्रेट आहे, कळलं का? कोणाला सांगायचं नाही. ए बाई बोंब मारत फिरेल, नाही तर वाट लागेल माझी. मग त्या बदल्यात मला काय मिळणार?
अरे सिक्रेट ठेवायला पण लाच मागतेस तू? तुझ्यावर गेलीये. ए तुझ्यावर गेली ठीक आहे, माझ्यावर गेलीये, पण समजविला प्लीज. ऐक बाबू, डॅडी तुला जर तू हे सिक्रेट नीट ठेवलंस ना तर खूप सारे गिफ्ट्स आणून देणार, खेळणी आणून देणार, चॉकलेट्स आणून देणार आणि विकेंडला फिरायला पण घेऊन जाणार. बाबा सिक्रेट ठेवायचं आहे ना? हा. हा, मॉल मध्ये शॉपिंगला पण घेऊन जाणार. ठेवणार ना सिक्रेट? कोणाला नाही ना सांगणार? पिंकी प्रॉमिस घे डॅडाकडून. पिंकी प्रॉमिस. पिंकी सॉरी हे पिंकी प्रॉमिस. हा जा जा बा बा पोय 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 पोय. हळू जा. हा मोनिका, आज ना मला रूपम कॉस्मॅटिक्स साठी काहीतरी केल्यासारखं वाटतंय. भरभरून केल्यासारखं झिजतोय मी त्याच्यासाठी असं वाटतंय. म्हणजे कणकण वाहतोय ना, त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय मला. देवा, ए तुला काही वाटतंय का तू हे बोलताना? हे रूपम कॉस्मेटिक्स साठी नाहीये सुरू. तुझी जी जुनी खुन्नस आहे ना त्या जगन्नाथ सोबत, म्हणून सुरू आहे तुझं सगळं. आहे माझी खुन्नस आणि ती पण जुनी आहे. म्हणतात ना, शत्रुत्व मुरत गेलं ना की ते अजून भयान होतं. तसं आहे. माझ्याच घरात येऊन माझी कॉलर पकडलेली, मला रस्त्यावर आणीन तुला. त्याहून पहिले काय माहिती आहे का, माझ्या विनाशाचं कारण सावली आणि तिचं मूल असणार आहे. भविष्यवाणी केली होती. घाबरत होतो मी खूप. आता काय झालंय, सावली पण राहिलेली नाही आणि तिचं मूलही. सो काही घडणार नाही. घडणार फक्त एकच आहे, हा लकडी पुलावरती येणार, गुरुकुलला टाळा. वा रे राजकुमार वा. याच गोड भ्रमात आणि अंधारात राहतो. तुला अजून हे साधं सत्यही माहित नाहीये की तू ज्या सावलीला मुळासकट उपटून काढलंयस असं समजतोयस, ती सावली अजूनही जिवंत आहे. बरं इतकंच नाही तर ती आपल्या शहरात सुद्धा परत आली आहे. पण ठीक आहे, तुझा हा नोटीसचा आणि कोर्टाचा खेळ चालू दे. याचा परिणाम शेवटी काहीही झाला तर यात फायदा फक्त आणि फक्त माझाच आहे. मी काहीही सांगितलं की तू लगेच विचार करायला लागते आणि नखं खायला लागते. काय चाललंय तुझं? पण एक बरं झालं, आईनी परमिशन दिली आहे. मोनिका, ही सीलची नोटीस बघितल्यानंतर जगन्नाथ माझ्या अंगावर पिसाळलेल्या कुत्र्यासारखं अंगावर येणार. आणि त्यासाठी ना मला मसल पॉवर पाहिजे. खंड्या तिथे पाहिजे बा. खंड्या पाहिजे. फोन लागत नाहीये. तरी लाव, परत लाव, लावत राहा. त्याचा फोन ऑफ आहे ना तरी पण लावत राहा तू फोन. राजकुमार, मी तुला आधीच सांगितलंय, का त्या खंड्या वाचून तुझा अर्थ मला खरंच नाही कळत. इतकी माणसं आहेत, दुसऱ्या माणसांना कामाला लाव ना तुझ्या. हो, कोणाला सांगू? सांग, तू सांग. नाही ना कळत आहे, जरा शांत बस ना. हे सगळं काम सिक्रेसीमध्ये कोणालाही न कळता झालं पाहिजे. या कामासाठी मी फक्त खंड्यावर विश्वास ठेवू शकतो, बाकी कोणावर नाही. खंड्या मला पाहिजे.